महापालिकेमध्ये अटीतटीची लढाई आहे, कारण की इतके वर्ष महानगरपालिका स्थापन झाल्यापासून एकाच पक्षाची सत्ता अ, या महानगरपालिकेत राहिलेली आहे. तर त्यामुळे या सत्तेला खिंडार पाडण्याचं काम जे करायचं आहे ते कठीण आहे, पण अशक्य नाही आहे. आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे दाखवून दिलेलं आहे की अशक्य गोष्टसुद्धा शक्य होऊ शकते. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि त्या आत्मविश्वासाने आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहोत. आणि महापालिकेवरती महायुतीची सत्ता येण्यासाठी, महायुतीचा महापौर बसण्यासाठी आम्ही सर्वजण कंबर कसून काम करतो. वसईमध्ये आम्ही महायुतीच्या सगळेजण फेवरमध्ये आहोत. आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय, महायुतीचे जे घटक पक्ष आहेत, की आम्ही सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं आणि एकहाती सत्ता असलेल्या महानगरपालिकेवरती आता महायुतीचा महापौर बसावा. तिकीट देताना विनिंग कॅपॅसिटी हा एक मोठा घटक आहे. जर ज्या उमेदवाराची विनिंग कॅपॅसिटी जास्त असणार, ज्याचा लोकसंपर्क जास्त असणार आणि त्या सगळ्या गोष्टी तपासून उमेदवारी दिली जातील. आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षामधला प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवाराचा चेहरा न बघता कमळ चिन्हासाठी प्रचार करेल आणि महायुतीचा महापौर आणण्यासाठी प्रचार करेल. वसई मतदारसंघामध्ये कॅथलिक कम्युनिटी मोठ्या प्रमाणात आहे, मुस्लिम कम्युनिटी आहे, जैन समाज आहे. प्रत्येक समाजाला सरकारमध्ये स्थान मिळेल, त्यांचं प्रतिनिधित्व येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि प्रत्येक समाजाला न्याय दिला जाईल.